व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टच्या माध्यमातून हनुमान जयंती सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून यामध्ये भाविकांनी सकाळी अभिषेक, सत्यनारायण महापूजा, सायंकाळी महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या सोहळ्याला ऐरोली आणि परिसरातील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। या हनुमान जयंती सोहळ्यास आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार यांनी भेट दिली। तसेच त्यांच्या हातून हनुमानाची पूजा देखील करण्यात आली। यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। याविषयी माजी आमदार संदीप नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, सर्व हनुमान भक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। विशेष करून आज मी ज्या हनुमान मंदिरामध्ये हनुमानाचं दर्शन घेतलं, या मंदिराच्या प्रती या परिसरातील त्यांच्या सर्व भाविकांच्या भावना आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारे कठीण प्रसंग, चढ उतार आणि आत्ताच्याच काळामध्ये संपूर्ण जगावर आलेलं कोरोनाचं संकट, या संकटातून आपल्याला बाहेर निघण्याकरता एक आध्यात्मिक शक्ती ही प्रत्येकाला गरजेची असते आणि आपलं श्रद्धेचं ठिकाण मंदिर आणि प्रामुख्यानं हनुमान मंदिर हे प्रत्येकाचंच उद्दिष्ट झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये एक आध्यात्मिक विचारांचा प्रचार या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांच्या माध्यमातून आणि सर्वच या परिसरातील हनुमान भक्तांच्या माध्यमातून सातत्यानं केलेला आपण बघतोय। आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येवो, सगळ्यांना निरोगी आरोग्य मिळो, याकरता हनुमाच्या चरणी मी प्रार्थना करतो। या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष जगन्नाथ लाड, सचिव शांताराम सावंत, खजिनदार नाना जांभळे, सल्लागार विजय जैन, शरद सावंत, प्रभाकर सावंत, केतन सावंत, मोहन शेठ उदामले, सजन सावंत, गणेश नाईक, किसन नेगी, गोविंद सावंत, रवी सावंत, अशोक कदम, सुजाता लाड, मंदा कदम तसेच मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि खासदार संजीवजी नाईक साहेब, आमदार संदीपजी नाईक साहेब आणि दक्षिणमुख हनुमान मंदिर तसे शनी मंदिर यांचे मंदिराचे अध्यक्ष जगन्नाथ लाड साहेब, उपाध्यक्ष कदम साहेब आणि इथे उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी आणि कार्यकर्ते। आपण बघतोय मागील 20 वर्षापासून म्हणजे 2003ला स्थापना झाली या हनुमान मंदिराची आणि तेव्हापासून निरंतर आपण कार्यक्रम राबवतो आहे आणि हनुमान जयंती ही खास विशेष आहे। दरवर्षी इथे म्हणजे प्रचंड गर्दी असते। यावेळेला आम्हाला समोरची जी शाळा आहे सरस्वती म्हणजे विद्यावर्धिनी शाळा, त्यांचे जे साहेब आहे डायरेक्टर अभिजित सिंग आणि अभिराज सिंग यांनी आम्हाला त्यांचा जागा उपलब्ध करून दिली आणि तिकडे महाप्रसादाचा लाभ घेतो आहे। तर जवळजवळ 5-6 हजाराच्या वर लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दरवर्षी इकडे आपण बघतो आहे की आम्ही विविध उपक्रम करत असतो। कोरोना काळामध्ये पण आपण इथे विशेष कोरोनाचे जे काही स्वॅब वगैरे आणि टेस्टिंग ते इथे आपण देवळामध्ये करत होतो आणि इतरही कार्यक्रम म्हणजे दर महिन्याला पल्स पोलिओ म्हणा लहान मुलांचे किंवा इतर काही असेल शासनाचे उपक्रम तर ते इथे आपण राबवतो आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो आपण। आणि दक्षिणमुख हनुमान मंदिरातर्फे इतरही समाजोपयोगी जसे की बाहेरच्या मुलांना म्हणजे जे अनाथ मुलं असतात तर त्यांना वह्या पुस्तकं वाटप किंवा त्यांचं शैक्षणिक जे काही खर्च आहे तो उचलणं असे विविध जे शासकीय हे योजना आहेत त्यांचा लाभ देत असतो आपण आणि मोठ्या भव्य दिव्य असा हा कार्यक्रम चालू असतो दरवर्षी। आणि तसंच भाविक इथले स्थानिक आणि बाहेरूनही येतात। आज आदरणीय गणेशजी नाईक साहेब येऊन गेले, आपले प्रथम आमदार आदरणीय श्री संदीपजी भाई येऊन गेले आणि विविध कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मंदिराची स्थापना
सन 2002 साली झाली. त्यानंतर ऐरोली क्रीडा मंडळ आणि इथल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या मंदिराचं जीर्णोद्धार करून या ठिकाणी भव्य कार्यक्रमांचं आयोजन प्रतिवर्षी या ठिकाणी होत आहे. ऐरोली क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संध्या सावंत मॅडम यांच्या मोलाच्या सहकार्याने आणि त्यांनी घेतलेला पुढाकार मंदिराच्या कार्यासाठी हेच या ठिकाणी मोलाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. या ऐरोलीमध्ये जी नावाजलेलं असं हे मंदिर आहे, ज्या ठिकाणी सर्व रहिवाशांच्यासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम नेहमीच राबवले जातात. मग ते आरोग्य शिबिर असू दे किंवा लोकांना गोरगरिबांना धान्य वाटप म्हणा, चष्मा शिबिर प्रमाणे जे पोलिओचे डोससुद्धा या ठिकाणी दिले जातात आणि सतत हरिनामाचं या ठिकाणी चालू असतं आणि या हरिनामाच्या गजरामध्ये हे मंदिर अत्यंत दुमदुमत असतं.